नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आहे डे 18 ऑफ व्लॉग आणि तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. खरं तर हा व्लॉग दिवाळी नंतर येणार आहे, कारण दिवाळीत खूप सारं कामं पण होती आणि मी एन्जॉय पण करत होतो. तर मी विचार केला की दोन्ही व्लॉग एकत्र करून दिवाळी नंतरच टाकूयात. आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सगळं काय दिवाळीच दिसणार आहे. अगदी ठाण्याचं हिरानंदानी इस्टेटची लाइटिंग पासून ते शिवाजी पार्कचं वॉर झोन पर्यंत. तर चला सुरू करूयात आजचा व्लॉग. यावेळेसची दिवाळी माझ्यासाठी वेगळी होती, कारण दिवाळी पहाटला मला जायला जमलं नाही. मी खूप वर्षापासून जात आलो, लास्ट इयर पण गेलेलो, पण ह्या वर्षी काहीतरी काम असल्यामुळे मला पॉसिबल नाही झालं. मलाच नाही, खूप लोकांना पण सुट्टी नव्हती यावेळेस. पण लक्ष्मीपूजनला मी होतो. मी विचार केला की नवीन कुर्ता घालीन, गोळा बारूदचा तर स्टॉक भरून ठेवलेला, आणि पूजा वगैरे झाली की मी लगेच निघेन. बट देवाचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. त्यांनी विचार केला की यावेळेसच्या दिवाळीमध्ये एक वेगळा ट्विस्ट आणू. मग संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाऊस सुरू झाला. सो मूड ऑफ झाला नाही यार. माझंच काय, सगळ्यांचा मूड ऑफ झालेला. पण तरी काय लोक काय ऐकत नाही. पावसाळ्यात पण फटाके फोडायला सुरू झाले. मग नशिबाने 8:30ला वगैरे पाऊस कमी होताना दिसला. लगेच चटकलो खाली, फटाके वगैरे फोडले, मजा आली खूप. आणि पाऊस थांबल्यामुळे लोकांची पण गर्दी सुरू झाली. भाई 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 हे फटाक आहे. अरे खाली बघा ना. फटाके वगैरे फोडून आम्ही गेलो हिरानंदानी इस्टेटला. तिकडे लाइटिंग खूपच छान करतात आणि ठाणेकरचं रिच्युअलच आहे ते. दिवाळीमध्ये दिवाळी पहाटला जायचं आणि हिरानंदानी इस्टेटची लाइटिंग बघायला जायचं. दिवाळीमध्ये बिल्डिंग असून द्या, रोड असून द्या किंवा एक ब्रिज असून द्या, सगळीकडे कलरफुल लाइटिंग केली जाते आणि त्यामुळे बाहेर फिरायला खूपच मजा येते. फेस्टिवलवाला वाईब लगेच कळून येतो. आणि आज आलो ते खूप बरं झालं, कारण पाऊस पडल्यामुळे तिकडे लोकांची गर्दी खूप कमी होती. नाहीतर कार घेऊन जाणं ह्या टाईमला म्हणजे डोक्याला ताप असतो, खूप ट्रॅफिक असतं. सगळं काय आरामात बघून झालं आणि आम्ही आलो घरी. नेक्स्ट दिवशी होता पाडवा आणि आमचा प्लॅन बनला शिवाजी पार्कला फायरवर्क शो बघायला जायचा. पण त्याआधी खूप काय गोड खाणं झालेलं दिवाळीमध्ये, तर काय गिल्ट नको वाटायला म्हणून मी आज गेलो वर्कआउट करायला. आज होतं चेस्ट अँड ट्रायसेप वर्कआउट. चेस्टसाठी मी केलं इन्क्लाइन डम्बेल प्रेसचे 4 सेट, सीटेड चेस्ट प्रेसचे 4 सेट आणि पेक फ्लायचे 4 सेट. आणि ट्रायसेपसाठी मी केलं रोप ट्रायसेप एक्सटेन्शनचे 4 सेट आणि रोप ओव्हरहेड ट्रायसेप एक्सटेन्शनचे 4 सेट. आज वर्कआउट करताना कळलं की स्ट्रेंथ खूपच कमी झाली आहे, कारण मी जिमला रेग्युलर नव्हतो आणि डाएट पण ऑन पॉईंट नव्हता. वर्कआउट वगैरे झाल्यानंतर मी लगेच निघालो. त्याप्रमाणे खूपच लवकर निघालो, कारण तिकडे टायमात पोचायचं होतं. तरी तिकडे पोचून कार पार्क वगैरे करून आमचा फायरवर्क शो 10 मिनिटांनी मिस झालाच. पण ठीक आहे, हा फायरवर्क शो 27 ऑक्टोबरपर्यंत आहे, तर नंतर कधीतरी जाऊन बघून येऊ शकतो. मग आम्ही गेलो वॉर झोनमध्ये, म्हणजेच ग्राउंडवर गेलो. तिकडे गेलात तर मनाची तयारी ठेवायची की रस्सी बॉम्ब, रॉकेट किंवा लवंगी कधी पण आपल्या जवळ येऊन फुटू शकते, कारण तिकडे एकतर एवढे फटाके फुटतात, एक सेकंड पण शांत नसतं तिकडे. आणि तिकडे लोकांची गर्दी असल्यामुळे मुलं मजेत फटाके गर्दीच्या इकडे जळून फेकतात. पण मजा येते शिवाजी पार्कला जाऊन, वाटतं की भाई दिवाळी आहे. आणि फायरवर्क शो सोशल मीडियामुळे खूपच व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे पण गर्दी अजून वाढली आहे. यावर्षी आम्ही पण तेच बघून आलो इकडे. मग फोटोज वगैरे काढून एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण काढला आणि शिवाजी पार्कचं फेमस चाट खाऊन आम्ही निघालो. सिलिंग व्ह्यूच्या इकडे, जे बाजूलाच आहे शिवाजी पार्कच्या, आणि तिकडे तर लोक कसे पण फटाके फोडत होते. असं वाटत होतं फटाके लोकांना घाबरतायत. रस्सी बॉम्बसोबत सेल्फी काय काढतायत. एकाच्या डोक्यावर फटाकेचा जळलेला तुकडा पडला आहे आणि केसांना आग लागली तरी त्याला कळत नव्हतं. आणि तिकडे तर लोकांना फटाके संपवायचेत असंच वाटत होतं. एका मागोमाग एक फोडतच जात आहेत. सिलिंगला काय लाइटिंग पण नव्हती आणि तिकडे एवढी मजा येत नव्हती. सो आम्ही लगेच निघालो तिकडून.
आणि आम्हाला भूक पण लागली होती. मग आमचा प्लॅन बनला सरदार पावभाजीला जायचा. इकडे नेहमी लाईन असते, 10 मिनटं तर वेट करायलाच लागतं. आणि यांची अमूल पावभाजी एक नंबर असते. अर्धी बटरची वडीच टाकून देतात सरळ. पण टेस्ट वाईज एक नंबर असते. आणि जेवल्यानंतर एक पान तो बनत आहे. अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच संपतोय आणि दिवाळी पण संपली आहे. बॅक टू नॉर्मल लाईफ. पण तुमची दिवाळी कशी गेली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत भेटूयात एक नवीन धमाकेदार ब्लॉग सोबत.